अल्लाह त्याने है हमारे तलवार से आज तुम्हें पुकारे उनकी हम पर है छाया आज गुनाह तेरे गाया उनकी हम पर है छाया आज गुनाह तेरे गाया क्या मालिक राव का करेला है शिव गौरा के तुम हो गणरा दर्शन में भी देना है शिव गौरा के तुम हो गणरा दर्शन में भी देना है नुसता तमाशा म्हणजे तमाशा नाही हो नुसता तमाशा म्हणजे तमाशा नाही तमाशा नाश करून बुद्धीचा विकास करा याचे न तमाशा तमाशा संता घरी निर्गुणपुरी पहिले संताकडे तांडव नृत्य झाला गजानन नाचले सारा विश्व नाचला शंकर नाचले सर्व नाचले आणि तेव्हा आपल्याकडे तांडव नृत्य हा तमाशाला राजे हो शाहीर गाणं म्हणतो ढोलक वाजते डान्सर नाचत आहे म्हणजे तमाशा नाही माझ्या बापांनो या तमाशामधून काहीतरी लोकांना जागृत करायचं त्याचा नाच तमाशा आहे म्हणून मला म्हणायचं आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अरे प्रपंच करायचं आहे संसार करता चिन्ह भारी नवरा विकलारी नाच्या द्वारे आपण जेव्हापासून जन्माला येतो तेव्हापासून आपण एका कर्जदाराच्या द्वारामध्ये कर्जाच्या ठिकाणी विकल्या गेलो आहोत तुम्ही म्हणाल शाहीर काही पागल आहे का नाही सद्गुरु पासून सापडेला स्वय धरा त्याचे पाया ध्येय यश देहाची चाबी एका सद्गुरूच्या हाती आहे आणि प्रत्येकाला हिशोब द्यायचा लक्षात ठेवा जसं गाडीला लायसन आहे तसं मनुष्याच्या देहाला लायसन आहे येता वेळेस आपल्याला नाके भरले नाक्याची चिठ्ठी काढून आलो आणि पुन्हा नाके चुकवायचे चुकणार नाही नुसता तमाशा ऐकू नका म्हणून बायकोनी नवऱ्याचा ऐका नवऱ्याने बायकोचा ऐका हो जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असं पुराण म्हणते शास्त्र म्हणते आणि त्याची बायको राहिली मी काय करू मग तुकाराम महाराजांना कसं मारलं होतं सो म्हणून आपापल्या कर्माने संसार करा परमात्मा साधवा म्हणून प्रपंच करून परमात्मा साधवायचा आहे आणि मानव जन्माची नौका पुढे न्यायची आहे म्हणून मी आपल्या बायकोला आपले विचार सांगतो आणि तिचे विचार
विचार ऐकून पुढील कामाधंद्याला सुरुवात करता राजे. नवरा बायकोला कशाला आवाज देतो? जेव्हा काम पडलं तेव्हा देतो. राधा तुझ्या काही काम पडलं ना त्या करता तुला बोलावलं आहे का? कसलं काम पडलं? बापऱ्या बापऱ्या असता नवीन नवीन थार दिसते, नवा नवा पाताळ, सोन्याचे दागिने गळ्यामध्ये. कुठली तयारी राधा? माय दागिने घालायसाठी नाही तर पेटीमध्ये उदय लागायसाठी ठेवायचे. अगं पेटीत नको ठेवू, अंगावरती घाल, परंतु तयारी कुठली म्हटला? माझी तयारी काटोलची झाली आहे. कुठे? काटोलला चालली आहे. मी महिला मंडळ बचत गटाची अध्यक्ष आहे आणि मला काटोलला प्रचारण केलं आहे. तिथं माझ्या हातानं मीटिंग आहे माझी आणि माझ्या हातानं उद्घाटन आहे तिथं म्हणून चालली मी. शाबाश, बायकोची पद्धत पाहिली नमची. आता महिला मंडळ बचत गटाची तू अध्यक्ष आहे, त्या ठिकाणी काटोलला बोलायला तुझ्या हाताने उद्घाटन आहे. माझ्या हाताने उद्घाटन आहे. शाबाश. मग राधा तुझ्या हाताने उद्घाटनात तू निघाली? माझी फुल तयारी झाली. मला विचारलं? काय विचारायचं? आजपर्यंत झालं विचारणं. आता नाही विचारलं तर काय फरक पडते का? मरेपर्यंत विचारतच राहायचं, विचारच घेत राहावं लागत. म्हणजे विचार घ्यायचा नाही, नवऱ्याचं निघून जायचं असंच विचार. मग नाही तर काय. राधा तू निघाली बरोबर झालं, पण घरात जे कामं पडलेले आहेत ते तुझ्या डोळ्यात नाही दिसले. एवढी पागल बाई आहे का? मी सगळे काम धंदे घरचे केले तेव्हाच निघाली. सर्व काम टाकून कशी निघणार आहे? सर्व कामं झाले, सगळे कामं झाले, एकही उरलेलं नाही. एकही काम उरलं नाही. नाही उरलं? नाही. अगं माझ्या डोळ्याला दिसत असं एक काम सांगू तुला. कोणतं काम आहे? दह्याच्या माता दिवसापासून घरात पडले नाही, ते बाजार जाण्याचे की घरी ठेवायचे म्हटलं राधा गे. कारभारी गेली असती हो, पण माझ्या पोटातली गाठ सरकली, खालची गाठ वरती आली. असं तुझ्या पोटाची गाठ खालची वर गेली राधा, तुझी गाठ वर सरकली. तुझी गाठ ती कलिजा लागणार, तू 10-5 मिनिटात मरणार. तू मेल्यानंतर मी दुसरी बायको करणार. माय कायले मरी अशी कशी मरीन व? कशी नाही मरतील व? तिजोरीचा एवढे डॉक्टर दवाखाने कशाला खुलले आहेत? तिजोरीचा ताला खोले, त्याचे 1000-500 रुपये घेणे दवाखान्यात जाईल. दवाखान्यात? आणि गाठ जागेवर आली. ते डॉक्टरचे दवाखाने तुझ्या गाठीसाठी नाही, या लोकांच्या प्रकृतीसाठी राधा. गाठीसाठी आणि मनुष्य पाहिजे, ज्याला काही लहान पुढच्या समस्या असा. गाठीसाठी नाही, तर बाजाचा ठाव बबली होते मी गाठ जागेवर आली. शाबाश. अगं ते बाजाचे ठावे पहिले बुद्धे ठेवत होते, आता नाही जमत. तो मागचा काळ गेला. माझा एक दोस्त आहे, तो विदर्भाचा चॅम्पियन आहे. विदर्भाचा चॅम्पियन? तुझा बोट धरता तुझी गाठ घालत ते. असं कोण आहे तुमचा दोस्त? जोरदार माझा मित्र डॉक्टर आहे. कोण? सांगा बरं. बोलाव काय? बोलवा लवकर घेऊन या. आता 2 मिनिटं. चाय पाण्याची नाश्ता पाण्याची अरेंजमेंट कर. शाबाश. आता बोलावतो का? आला माझा मित्र. अहो माय, ह्या काळा तुमचा मित्र? हाच माझा मित्र. हा तर लब्बर होय वा. हे लब्बर होय, हे राज गब्बर होय का? सांगा, राज बब्बर इथे कशाला येणार आहे मुंबई सोडून? याला मी 2000 रुपये दिले. ट्रंकार करा मित्र. म्हटलं माझी बाईक सिरियस आहे तर तुला तपासायला आले हो. नाही पा, याची नजर माझ्या नजर पडली बरोबर, आणि माझी नजर त्याच्या नजर पडली. गाठ जागेवर आली एकदम. याला पाहता बरोबर. बाजूला बसून देण्याचा बाकीचा वापसला पैसे देऊ. राधा तो मुंबईला गेल्यावर अजून गाठ बिघडल. याचं इंजेक्शन घे, गोळ्या घे, टॅबलेट घे. अवय याच्याशिवाय जमत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. राधा आता तुझी गाठ जागेवर आली काय यायची आहे? आली गाठ जागेवर. आली जागेवर.
एकाच जाग्यावर मारतात जागा की नाही बदलत. आता तुझी काय जागा राहिलेली आहे? हे मार्ग ना सरळ बाजारला जागा. हा मार घेऊन बाजारला जाऊ. हा मार घेऊन बाजारला जाऊ. बरोबर. आवाज फेका तिकडे मार सडू द्या नाही तर किडे पडते. हा बाबा चहा बाई काय ग? हा कच्च्या मातीचा माठ पुन्हा पडला तर फुटला तर नुकसान कोणाची होईल? नुकसान तुमची होईल. भरपाती कोण करत? तुमची नुकसान तुम्ही भरपाई करा. कोण करत? तुमची नुकसान तुम्ही. मला म्हणायचं आहे हे नुकसान झाले तर भरपाती मीच करीन. हो कराल. ते माठ उचल माझ्याकडे दे. हे नुकसान झाली भरपाई ती तुम्ही करायला तुमचा बाप करा. कुणाचा बाप? कुणाचा बाप आता काय लक्षात ठेव. मी काय म्हणतोय? का म्हणता? म्हातारी झाली तर त्याला का जोरानच मारतात होते का झील पेटा. बायको त्याच्याशिवाय करतच नाही. नाहीतर तुम्हाला जर 50% आरक्षण दिलं तर डोक्यावर बसत चाललं का? मोठ्यानं दल केला बरोबर लागते किंवा तुमचा. जब से दूर लगे हो रहने, तेईस बड़े हैं सहने, क्या क्या करना पड़े हो सहने वो मेरे साथिया. तूने ये क्या किया वो मेरे साथिया, तूने ये क्या किया. माये का पिक्चरची तर्ज म्हणून फुसलावून राहिले हो जसं चिकन डबूसारखे चोपडावून राहिले. मी काम चिकन घ्यायचं असलं म्हणजे माणसाच्या जातीची नवरीच पडकली काम ना. काम घ्यायच्या वेळेस कुठे चिकलवते मग काम निसटलं पाहिजे हातून काय मुसलासारखी ठोकर बनते चालली एवढा. असं माणसं ठोकर बनते आणि बाया नाही काही कामाचे का ग? बाया का करते हो? काही काम नाही पाहिजे बायाला. ऐक मी काय म्हणतो. काय म्हणता? हे गमात दयाचे सिरी, काय करतील रावण घरी. हे गमात दयाचे सिरी, काय करतील रावण घरी. संसारात भारावून ग माझे राधिका, तन ग तू माझारी माझी राधिका, तन ग तू माझारी. का म्हणता हो? बायकोचं पीठ तर नवऱ्याचं मीठ पाहिजे तर संसार चालतो का? सगळ्या लोकांनाच माहित आहे. माहित आहे ना. म्हणून तुझं सहकार्य जरूर मला पाहिजे. असलं अगं बायकोचं सहकार्य नसल्याशिवाय संसार चालणार नाही. अहो कधी नवऱ्याला बायकोचं सहकार्य पाहिजे जरूर आहे ना. हो. आपल्याला 5-5 मुलं पोसायचे आहे, बुडाबुडी आहे आणि आपण आहोत. हो मला एक सांगा काय मी काय म्हणतो बायकोचं नवऱ्याला सहकार्य कधी पाहिजे मंजूर आहे. हा. पण 5-5 पोरं करायला सुपाटला आणि पोसायचा सुपाटली खाले पाहिजे सगळं भात एवढा मोठा ताटभर 5-5 मुलं करायला मला सूट लागते आणि पोसाला खूप लागते नेट लागते. 5 मुलं झाले गुन्हा माझा की तुझा? 2च पोरं झाले एक मुलगा मुलगी ऑपरेशन करून